नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे. तर मित्रांनो, आज एका भयानक वास्तवावर मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. सद्यस्थिती सांगली जिल्हा परिषदेने तब्बल 600 सेवानिवृत्त शिक्षकांना पुनर्नियुक्ती 15,000 रुपये मानधन तत्वावर देण्याचा घाट घातला आहे. एकीकडे राज्यात TET, CTET, टेट विशेष गुणासह उत्तीर्ण असलेले 8-8 वर्ष प्रिपरेशन करून आपली गुणवत्ता सिद्ध केलेले लाखो उमेदवार आहेत. आणि अशातच राज्य सरकारने हा अन्याय करणारा निर्णय घेऊन तब्बल 600 शिक्षक हा आकडा कमी नाही आहे मित्रांनो. आणि ह्या माध्यमातून युवा विद्यार्थी असोसिएशनने मागील काळात म्हणजे अगदी याच भरती प्रक्रियेत संभाजीनगर टीम आणि अमरावती टीम आपली आक्रमकपणे तिथे रस्त्यावर उतरवली आणि प्रखर विरोध केला. तर दोन्ही शिक्षण उपसंचालक कार्यालय संभाजीनगर आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती यांनी पत्र देऊन युवा विद्यार्थी असोसिएशनच्या नावाने हा निर्णय मागे घेतला. तिथेही हाच घाट घालण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रखर विरोध केला आहे. मागील काळामध्ये नांदेडमध्ये सुद्धा राज्यामध्ये तब्बल 81 विभागात खाजगीकरण कंत्राटीकरण लादण्याचा निर्णय घेतला होता आणि आपण एल्गार आंदोलन उभारले, महामोर्चा उभारला. त्या मोर्चामध्ये 7,000 ते 8,000 बांधव उपस्थित होते आणि तो निर्णय अवघ्या 4 दिवसामध्ये राज्य सरकारने मागे घेतला. याचं सांगण्याचं तात्पर्य हे आहे, जेवढा बेरोजगार गुणवत्तापूर्ण युवक जेवढ्या संख्येने जेवढ्या तीव्रतेने आक्रमकतेने रस्त्यावर उतरेल तेवढं सरकार नमतं, प्रशासन तो निर्णय मागे घेतं. तर मग या निर्णयाला हाणून पाडण्यासाठी आपल्या सर्वांना एकजूट व्हावे लागेल. हा निर्णय फक्त सांगली जिल्ह्यातला नाही बांधवांनो. तर यावर एका हिंदी कवीने फार सुंदर म्हटलंय, जलते घर को देखने वालो उसका छप्पर आपका है. गवताचं घरसुद्धा आपलं आहे. आगे पीछे तेज हवा आगे मुकद्दर आपका है. उसके कत्ल पे मैं भी चुप था, मेरे कत्ल पे आप भी चुप हो. अगला नंबर आपका है. त्यामुळं यावर आपण सगळ्यांनी जर एकमेकांच्या, आज सांगली जिल्ह्यात हा प्रकार घडला, सगळ्यांनी जर मौन धारण केलं आणि शांतता पकडली तर सांगली जिल्ह्यात हा आपल्यावर अन्याय करणारा वनवा जर पुन्हा रौद्ररूप घेऊ शकतो आणि सांगली, सातारा, इतर संपूर्ण महाराष्ट्रात खाजगीकरण कंत्राटीकरणाच्या माध्यमातून आपल्यावर सेवानिवृत्त शिक्षकांच्या माध्यमातून आपली रिक्तपदे सहजरित्या हिसकावून घेतली जाऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी सावध व्हा. यावर तिथल्या शिक्षणाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया ऐकली असता शिक्षणाधिकारी मोहनजी गायकवाड असं सांगतायत, शासनाच्या निर्देशानुसार सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे आणि 15,000 रुपये मानधन तत्वावर आम्ही त्यांना नियुक्ती देत आहोत. किती गंभीर बाब आहे मित्रांनो. म्हणजे शासन यावर किती गेंद्याच्या कातडीचं आहे आणि ह्यावर आपल्याला काय करावं लागणार. कारण कंत्राटीकरण खाजगीकरणाचा हा अन्याय नवा नाही आहे. कारण वारंवार डोकं वर काढतं, परंतु शासन तेव्हाच माघारी फिरतं जेव्हा आपण किती तीव्रतेने रस्त्यावर उतरतो. जेव्हा आपण विरोध केला तेव्हाच हा निर्णय मागे घेण्यात आला. नाहीतर हा निर्णय आपल्यावर लादून आपली शेकडो पदे जातील. भविष्यात इतर जिल्ह्यातही हा अन्यायकारक निर्णय लादला जाईल. परंतु युवा विद्यार्थी असोसिएशनने या तिन्ही वेळी रस्त्यावरची लढाई उभारून हा विरोध हाणून पाडला. याही वेळी आपल्या सर्वांची साथ महत्त्वपूर्ण आहे. त्याचसाठी आपण रात्री 9 वाजता आपल्या युवा विद्यार्थी असोसिएशन टेलिग्राम ग्रुप्सवरती मीटिंगचं आयोजन केलं आहे. तर या यूट्यूबच्या माध्यमातून, यूट्यूब पोस्टच्या माध्यमातून आपल्याला ती लिंक देत आहे. ती लिंक जॉईन करून सर्वांनी सहभागी व्हा. पुढील उपाययोजना आपण त्या मीटिंग्सच्या माध्यमातून करणार आहोत. तर या विषयावर इथेच थांबतो. पुन्हा रात्री 9 वाजता भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.